आणि आत्ता राहुल गांधीजींचं जे काही आंदोलन चाललंय आणि त्यांना आलेल्या वेळोवेळी धमक्या, या सगळ्या वकील म्हणून मला असं वाटलं की ह्या न्यायालयासमोर हे आपल्या न्यायालयाच्या पटलावर ठेवलं पाहिजे. ही पुरशी दाखल करायला आपलं काही आवश्यकता वाटत नाही. म्हणून मी काल त्यांना सांगितलं की मी स्वतःहून दाखल केली होती, मी स्वतःहून ती विड्रॉ करतो. त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये पुरशीच परत दाखल केली. सात्यकी सावरकर यांनी पुण्यामध्ये विशेष न्यायालयात दाखल केलेला राहुल गांधींच्या विरोधातला बदनामीचा खटला पुराव्याकामी आता आहे. त्या खटल्यामध्ये मी काल एक पुरशीच दाखल केली की या केसचं बॅकग्राऊंड हे सगळं ऐतिहासिक घडामोडींवर अवलंबून आहे. सात्यकी सावरकर यांनी त्यांचे विनायक दामोदर सावरकर पंजोबा यांच्या वतीने वंशवळ दाखल केली होती आणि मी मागणी केली होती की तुमच्या आईची देखील वंशवळ दाखल करा. त्याप्रमाणे मागच्या तारखेला सात्यकी सावरकरांनी आईकडची वंशवळ दाखल केली. त्यामधून गोपाळ गोडसे हे सात्यकी सावरकरांचे आजोबा, गोपाळ गोडसे आणि नथुराम गोडसे सख्खे भाऊ, गोपाळ गोडसेंची कन्या हिमानी सावरकर म्हणजे सात्यकी सावरकरांच्या मातोश्री, गोपाळ गोडसे, नथुराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर हे गांधी हत्येमध्ये तिघही आरोपी होते. विनायक दामोदर सावरकर हे निर्दोष सुटले होते. नथुराम गोडसेंना फाशीची शिक्षा झाली होती. गोपाळ गोडसे शिक्षा भोगून आले होते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आणि आत्ता राहुल गांधीजींचं जे काही आंदोलन चाललंय आणि त्यांना आलेल्या वेळोवेळी धमक्या, या सगळ्या वकील म्हणून मला असं वाटलं की ह्या न्यायालयासमोर हे आपल्या न्यायालयाच्या पटलावर ठेवलं पाहिजे. कारण या केसमध्ये, पुण्याच्या केसमध्ये या न्यायालयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला आहे. खटला न्यायप्रविष्ट आहे आणि ह्या सगळ्या घडणाऱ्या घडामोडी न्यायालयाला कुठंतरी माहिती असावेत या उद्देशाने मी फक्त ती पुरशी दाखल केली. पण काल दिल्लीमध्ये आमची लिगल टीम आहे, त्यामध्ये आमची चर्चा झाली की ह्या स्टेजला अशा वातावरणामध्ये ही पुरशी दाखल करायला आपलं काही आवश्यकता वाटत नाही. म्हणून मी काल त्यांना सांगितलं की मी स्वतःहून दाखल केली होती, मी स्वतःहून ती विड्रॉ करतो. त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये पुरशीच परत दाखल केली की ती काल केलेली पुरशीच आम्ही ते ॲज अ विड्रॉल नॉट प्रेस म्हणून विड्रॉ करतोय. कोर्टाने ती ॲक्सेप्ट केली. आता पुढची ह्या खटल्याची सुनावणी 10 सप्टेंबर 2025ला होणार आहे. पण काल जी काय पुरशीच दाखल केली त्यामध्ये राहुल गांधींचं व्यक्तिशः माझं बोलणं झालं नव्हतं किंवा त्यांनी मला काही इन्स्ट्रक्शन दिले नव्हते. वकील म्हणून ह्या केसमध्ये बचाव कसा असावा, युक्तिवाद काय करावा, मला जे योग्य वाटलं माझं कर्तव्य म्हणून मी स्वतःहून ती दाखल केली होती आणि ती स्वतःहून विड्रॉ केली. आता विड्रॉ केल्यानंतर कायदेशीर त्याची पॉवर स्टेटस संपलेलं आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.